₹10 कुरकुरे घरी आणलं आणि पॅकेट फोडताच जागीच मृत्यू, तोंडच उघडेना. पालकांना प्रकरण जाणून हादराल. एक साधी गोष्ट, रोज घडणारी घटना. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. तो दिवस अगदी नेहमीसारखाच सुरू झाला होता. घरात सगळं सुरळीत होतं, वातावरण शांत होतं आणि एका छोट्या मुलाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच निरागस आनंदाची झलक दिसत होती. पण त्या आनंदामागे दडलेलं संकट कोणालाच दिसलं नाही. दुपारचा वेळ होता, बाहेर ऊन होता आणि घरातल्या लोकांनी आपापली कामं सुरू ठेवली होती. मुलगा मात्र खेळण्यात रमला होता. काही वेळाने त्याच्या मनात एक छोटीशी ईर्ष्या जागी झाली. खायला काहीतरी हवं होतं. त्याने घरच्यांकडे हट्ट धरला. सुरुवातीला सगळ्यांनी त्याला समजावलं, पण त्याचा हट्ट वाढतच गेला. शेवटी घरच्यांनी हार मानली आणि त्याची छोटीशी इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याला जवळच्याच एका दुकानात नेण्यात आलं. तिथे त्याने आवडीची वस्तू निवडली. अगदी साधी, रोज मिळणारी आणि अनेक मुलांची आवडती असलेली ती वस्तू. कुणालाही वाटलं नाही की ही तीच वस्तू आहे जी याचं आयुष्य बदलून टाकेल. घरात परत आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याने लगेच पॅकेट हातात घेतलं. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. कुणाचं त्याच्याकडे विशेष लक्ष नव्हतं. त्याने पॅकेट उघडलं. आत काय आहे हे पाहण्याची त्याची उत्सुकता वाढली होती. तो हसत होता, आनंदात होता आणि काही क्षणात सगळं बदलणार होतं हे कोणालाच कळलं नव्हतं. तो खायला लागला. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण अचानक त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बदलायला लागला. काहीतरी बिनसलं होतं. त्याचा चेहरा विचित्र झाला. त्याने अचानक खोकलायला सुरुवात केली. आवाज बदलला. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण शब्द बाहेर येत नव्हते. घरच्यांना काहीतरी चुकीचं असल्याची जाणीव झाली. क्षणातच परिस्थिती गंभीर झाली. तो श्वास घेण्यासाठी झगडू लागला. त्याचे डोळे मोठे झाले. चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. घरात घबराट पसरली. घरच्यांनी धाव घेतली. काय झालं हे समजण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण तो काहीच सांगू शकत नव्हता. तोंड उघडत नव्हता. आवाज निघत नव्हता. त्याला पाणी देण्याचा प्रयत्न झाला. कुणीतरी त्याच्या पाठीवर थाप मारली. कुणी त्याचा घसा तपासण्याचा प्रयत्न केला, पण काहीच फरक पडत नव्हता. त्याची अवस्था पाहून सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. हा साधा प्रकार नव्हता. काहीतरी अडकलेलं होतं, पण काय? वेळ हातातून निसटत होता. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता. घरच्यांनी घाईघाईने त्याला उचललं आणि बाहेर पळाले. रस्त्यावर धावपळ सुरू झाली. मदतीसाठी लोक जमा झाले. प्रत्येकजण काहीतरी उपाय सांगत होता, पण स्थिती आणखीनच गंभीर होत होती. त्याचा श्वास मंद होत चालला होता. डोळ्यांमध्ये भीती आणि वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्या क्षणी सगळे असहाय्य होते. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी लगेच तपासणी सुरू केली, पण त्यांचीही धावपळ वाढली होती. प्रयत्न सुरू होते. प्रत्येकजण त्याला वाचवण्यासाठी झटत होता, पण काहीतरी खूप चुकीचं झालं होतं. काही मिनिटातच डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला. वातावरण शांत झालं आणि एक वाईट बातमी बाहेर आली. ते ऐकून घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही क्षणापूर्वी हसणारा मुलगा आता शांत झाला होता, कायमचा. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, हे झालं तरी कसं? एका छोट्या गोष्टीतून एवढा मोठा अनर्थ कसा काय घडला? नंतर हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं. त्या पॅकेट्समध्ये काहीतरी वेगळं होतं, जे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. खाण्याच्या वस्तूंबरोबर एक छोटी वस्तू लपलेली होती. अगदी लहान, प्लास्टिकची, आणि तीच संकटाचं कारण ठरली. मुलांनी ती वस्तू खेळण्यासाठी समजून तोंडात टाकली, पण पुढे जे घडलं ते भयानक होतं. ती वस्तू थेट त्याच्या श्वसनमार्गात जाऊन अडकली आणि त्याला श्वास घेणं अशक्य झालं. घरच्यांनी खूप प्रयत्न केले, पण वेळ निघून गेला होता. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे आयुष्य बदललं. ही घटना ऐकून संपूर्ण परिसर हादरला. प्रत्येक पालकाच्या मनात भीती निर्माण झाली. एक साधं पॅकेट, एक छोटी वस्तू आणि एक मोठं नुकसान. ही गोष्ट फक्त एक घटना नाही, तर एक मोठा इशारा आहे. लहान मुलं कुतूहलाने प्रत्येक गोष्ट तोंडात टाकतात, पण अशावेळी एक छोटी चूकही जीवावर बेतू शकते. आजही त्या घरात शांतता आहे, पण त्या शांततेमागे वेदना, पश्चात्ताप आणि एक मोठा धडा दडलेला आहे. पालकांनो, सावध राहा, कारण कधी, कुठे आणि कशातून धोका होईल हे कुणालाच माहीत नसतं.